उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली। कितनी ही छोटी हूँ मैं, भीमराज की बेटी हूँ मैं। कितनी ही छोटी हूँ मैं, भीमराज की बेटी हूँ मैं। प्रेम का रस बरसाए से मुँह में बोली हूँ। प्रेम का रस बरसाए से मुँह में बोली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। दुश्मन भी मुझसे डरे, जो टकराए वो मरे। दुश्मन भी मुझसे डरे, जो टकराए वो मरे। चीर जो दे दुश्मन का सीना वो मैं बोली हूँ। चीर जो दे दुश्मन का सीना हूँ मैं गोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। सुन प्रताप सिंह तू ज़रा, क्या नाम पता क्या मेरा, क्या नाम पता क्या मेरा। सुन प्रताप सिंह तू ज़रा, नागपुर की नीली नील में पहली पहर हूँ। नागपुर की पहली पहर में नीली नीली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। उम्र में बाली भोली भाली शील की झोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। मस्त गाण्याने खूप छान भावना मांडल्यात आणि खरंच आहे म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने हे गाणं मला सुचलं एकदम. आणि खरंच आम्ही सगळ्या त्यांच्या मुली आहोत. खरं तर आजच्या दिवशी ना सगळीकडेच खूप आनंदाने सण साजरा होतो आहे. आजचा दिवस खूप सगळे आनंदामध्ये आहेत. सगळीकडे जयंतीज डीजेज सगळीकडेच फ्लेक्स लावलेले आहेत. सगळ्या रस्त्याने झेंडे वगैरे लावले आहेत. सगळीकडे निळे 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 झेंडे दिसत आहेत. खूप मोठे मोठे फ्लेक्स आहेत. सगळ्यांचाच उत्साह असा गगनात मावत नाही आहे. खूप जणांनी पुतळ्याला दर्शन घ्यायला गेले असतील. खूप ठिकाणी जयंतीनिमित्त 7-7, 8-8 दिवस खूप छान छान उपक्रम आहेत. गाण्यांचे कार्यक्रम आहेत. खूप गोष्टी आहेत. काही ठिकाणी रक्तदान शिबिरं, बरेच काही काही चांगले उपक्रम यावेळेस राबवलेले आहेत. आणि म्हणजे दरवर्षी पण बरेच ठिकाणी होत असतात. यावर्षी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि गाण्यात म्हटल्याप्रमाणे भीमराज की बेटी म्हणजे सगळ्याच, तर त्यांच्यामुळे प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळाला. परत शिक्षण घेण्यासाठी बऱ्याचशा सुविधा मिळाल्या. एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून जग कामामध्ये जो प्रेग्नेन्सीमध्ये ज्या सुट्ट्या मिळतात त्या त्यांच्यामुळे मिळाल्या. अशा खूपशा गोष्टी आहेत. फक्त महिलांना नाही तर खूप जणांना त्याचा फायदा होतो आहे आज. तर ना या म्हणजे आत्ता सगळीकडेच खूप छान प्रकारे जयंती साजरा होत आहे. सकाळी पण झालं असेल, रात्री पण खूप जण साजरं केले असेल. परंतु ना मला काय वाटतं की एक म्हणजे मला वाटतं म्हणण्यापेक्षा एक बऱ्याचशा नवीन कल्पना आता येत आहेत. एका मालिकेमध्ये मी आत्ताच बघितलं, त्याच्यामध्ये खूप छान कल्पना मांडली होती की
DJ म्हणा किंवा अशा गोष्टी, फ्लेक्स लावणं म्हणा, फटाके फोडणं म्हणा, या सगळ्या गोष्टी तर आपण दरवर्षी करतो. पण त्याच्यात खूप छान सांगितलं आहे की आपण वेगळ्या प्रकारे आज जयंती साजरा करू, की ज्यांची आपण जयंती साजरी करतो आहे ते त्यांच्याबद्दल किती माहीत असतं आपल्याला. म्हणजे खूप जणांना फक्त नाव माहीत असतं, तर त्यांच्याबद्दल काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, की ते कोण आहेत, काय आहेत, त्यांचे विचार. त्यांच्यात खूप अशा गोष्टी होत्या की त्या आपल्याला माहिती नाही आहेत. तर त्या गोष्टी ज्यांना माहीत आहेत त्यांनी त्या बद्दल जनजागृती करणं, सगळ्यांना सांगणं, हा एक चांगला उपक्रम त्या मालिकेमध्ये मांडला होता. खरंच छान आहे ना. म्हणजे बघा ना, आपण इतकं छानपणे सजतो, नटतो, दर्शन घ्यायला जातो, पण ज्या व्यक्तीचं आपण दर्शन घेतो आहे तर त्या व्यक्तीने नक्की काय केलं आहे हे आपल्याला कुठे माहीत असतं. खूप जणांना तर काहीच माहीत नसतं, पण फक्त सगळे साजरा करतात म्हणून करायचं. आणि त्यांच्यातील खूप चांगले गुण आहेत तर ते घ्यायला हवेत. एक तरी गुण आपल्यामध्ये सगळ्यांनी रुजवायला पाहिजे. खूप छान छान उपक्रम तसे आजकाल होतात. खूप विद्यार्थी पण आहेत, तर ते काय करतात की म्हणजे 13 तारखेला 12 वाजता वाचनाला सुरुवात करतात आणि 14च्या 12पर्यंत ते कंटिन्यू सतत वाचन करत असतात, अभ्यास करत असतात. एक प्रकारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतात. म्हणजे कशी तर खूप हुशार व्यक्ती होते ते, त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते जेव्हा वाचायला लागायचे ना त्यावेळी त्यांना कशाचंही भान उरत नव्हतं, ना वेळेचं, ना काळाचं, ना आजूबाजूला असलेल्या लोकांचं. तर अशी ती व्यक्ती, तर आपण एक दिवस तर नक्कीच करू शकतो ना त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी. तर ह्या असे उपक्रम व्हायला पाहिजेत आणि त्यांच्यातील काहीतरी गोष्टी आपल्यात उतरल्या पाहिजेत हे मला वाटतं. आणि त्यानिमित्तानेच हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न की त्यांच्याबद्दल वाचायला पाहिजे. या काळात ना मला एक गोष्ट खूप खटकते की खूप जण म्हणतात की आज तुमचा सण आहे, तुमचा सण आहे. अरे तुमचा म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित लोकांसाठीच केलं आहे का? तर नाही. जे भारताचं संविधान लिहिलं आहे ते सगळ्यांसाठी लिहिलं आहे. पूर्ण भारत त्याद्वारे चालतो. म्हणजे त्या संविधानाच्या आधारावर सगळ्या घडामोडी घडत असतात. तर मग हे फक्त काही व्यक्तींसाठी ठराविक नाही आहे ना. मग तुमचा सण म्हणजे काय? ज्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं आहे, जी 8 तासाची ड्युटी आहे ती त्यांनी केली आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यासाठी ना प्रत्येकाने ते संविधान वाचायला हवं. आणि आमचा तुमचं असं काही नसतं. ज्यांनी आपल्यासाठी केलं आहे त्या व्यक्तीच्या, त्या महामानवाचा आज जन्मदिवस आहे तो सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. फक्त आम्ही केलं पाहिजे, तुम्ही केला पाहिजे असं नाही, काही ठराविक लोकांनीच केला पाहिजे असं काही नाही. तर त्यांच्याविषयी जो आदर आहे ना तो सगळ्यांनाच असला पाहिजे. खरं तर सगळ्या महिलांना असला पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना असला पाहिजे, सगळ्या व्यक्तींना पाहिजे. कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची तरतूद त्या घटनेमध्ये केलेली आहे, सगळ्यांसाठी केलेली आहे. मग आमचे तुमचे कसे ना, तर ती थोडीशी ना जाणीव कुठेतरी सगळ्यांनीच मनात ठेवली पाहिजे. आणि एकच तर तो दिवस आहे ना की आपण त्या व्यक्तीबद्दल जो आपल्या मनामध्ये आदर आहे किंवा जे काही आपल्या मनात थोडंफार गोष्ट आहे, त्यांच्याबद्दल अभिमान आहे, तर ती व्यक्त करण्यासाठी तो एक दिवस असतो. तेवढा तर आपण नक्कीच करू शकतो ना. तर याचा नक्की विचार करायला हवा की कुठलीही व्यक्ती, म्हणजे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परत सावरकर, असे खूप सारे लोक, महात्मा गांधी, महात्मा फुले, हे कोणा एका व्यक्तीसाठी किंवा एका ठराविक विशेष लोकांसाठी असे लढलेले नाही आहेत, तर ते सगळ्यांसाठी लढले. तर ती गोष्ट लक्षात ठेवून आपण त्या व्यक्तीचं नक्कीच
आदर जो आहे, रिस्पेक्ट जो आहे, अभिमान जो आहे तो बाळगायलाच हवा. नक्की विचार करा. लाईफ इज ब्युटिफुल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनाच.